आता उशीर झाला असेल ते 5 ते 10 मिनटं पण कुठे 9:20 9:26चा टाईम आहे. शुभ सकाळ कोकणकर. तर आपली सकाळ झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं सकाळी मस्त सूर्य देवाचं आगमन झालं आहे, दर्शन झालं आहे, धुकं पडलं आहे, थंडगार क्लायमेट आहे. मस्त वातावरण, कोवळं कोवळं ऊन पडलं आहे. मस्त कोवळं ऊन घेत आहे बघा. आणि पक्ष्यांचा असा मस्त आवाज येतोय. आपलं अंगण आपलं बसायला व्यवस्थित अशी बैठक बनवलेली आहे चारी साईडने. इकडे बघा आता मस्त की थंडगार क्लायमेटमध्ये क्रिशांग आता मस्त असा गरम गरम वाफ घेतोय, शेक घेतोय. थोडंसं थंडगार क्लायमेट झालंय त्यामुळे हे बघा थोडंसं इकडे आपल्या आता आपणच चालू आहे मुंबईला. तर इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे. तर आपल्याला घावणी आणि चटणी बनवते आई, चालू आहे प्रोसेस चालू आहे या साईडला. आपण आपल्या घराचा होम टूरचा व्हिडिओ पण बनवू. काही लाईट नाही. इकडे आमच्या आई घावणे बनवता. आई बघा घावण्याचा पीठ मस्त सकाळी सकाळी आमका मुंबईत जाता आम्ही तर घावणे बनवता. काळोखामुळे दिसत नाही, लाईट नाही या रूम मध्ये. असं गावा किलो की अशी मजा असता सगळी. या साईडला सगळं पक्ष्यांचा आवाज येतोय मस्त मस्त रानामध्ये बसलेले. इकडे आईने आमच्या भाजी केल्या ना, मुळा बघा, मुळा आणि लाल माठ. भरपूर काय काय शूट करायचं होतं पण ॲक्च्युली राहून गेलं, कारण की नेक्स्ट टाईम आलो की आपण करू. टाईम कमी होता, लगेच आपल्या मुंबईला निघायचं आहे. तर इकडे बघा आवाज येतोय बघा बघ, खारुताईचा वगैरे पक्ष्यांचा आवाज येतोय. शांत वातावरण. तर रुच्या कसं वाटतंय तुला इकडे? मस्त एकदम, गावचं सुख इकडे ना. मस्त आहे की एकदम शांतता. नाही मोबाईलला नेटवर्क नाही. मस्त मोबाईलला नेटवर्क येतं, थोडंसं बाहेर जावं लागतं पण बाकी एकदम रिलॅक्स लाईफ. ना कोणाचं टेन्शन ना काही नाही. निसर्गाच्या सानिध्यात आपलं टाईम स्पेंड करायचं. होम टूरचा व्हिडिओ करणार आहे पण आम्ही नेक्स्ट टाईम करू. आता सध्या घाई आहे. जस्ट आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. तरी बघा इकडे बघा आहे आमचे टॉमॅटो लावले ना, ते टॉमॅटो पण इले येते बघा. अजून पिकले नाही. अजून पिकले नाही आहेत. कृषांक सांगतोय काय सांगतोय? अजून पिकले नाही ते. अजून पिकले नाही आहेत ते टॉमॅटो. ते आत्ताशी बनले ते बघा. यातला अननस वगैरे आहेत, केळीची झाडं. लांब फोटो काढे. तर आता आम्ही निघालो आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आता मुंबईत. गौरीचं आज लग्न वगैरे झालं, त्यानंतर आम्ही आता हिला वागद्यात एक दिवलं. आता आम्ही चाललो मुंबईत. कृषांची शाळा पण चालू आहे, 2 दिवस मिस झाली. तर इथं मे महिन्यात. तर आपली आज गाडी आहे दिवा सावंतवाडी दिवा. तर मम्मी आली आहे सोडायला. चला 9:30ची गाडी आहे. रिक्षा सांगितली आहे, रिक्षा स्टेशनला, आणि स्टेशनवरनं मग डायरेक्ट दिवा. चला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.
व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. चला आजचा होणार आहे आपला ब्लॉग कणकवली ते दिवा प्रवास. तर आमची रिक्षा येईल आहे समोर, हे बघा. ते काका आपले रेग्युलरवाले आहेत ते येईल आहेत. चला आता आपण जाऊया रिक्षेत बसूया आणि जाऊया कणकवली रेल्वे स्टेशनला. चला गांगेश्वर मंदिर. 8:30 भार पडला. गड नदी, मुंबई गोवा हायवे. अडीचशे बोलली, 300 काय म्हणून. 250 नाही बघा, 250 नाही एक वाजे. तर मंडळी आपण आता पोहोचलो कणकवली रेल्वे स्टेशन. कणकवली रेल्वे स्टेशनला आपली गाडी कुडाळला आली आहे. चला फटाफट जाऊया वरती, उतरलो की. तर मंडळी आम्ही आता कणकवली रेल्वे स्टेशनला पोचलो आहोत. एवढी गर्दी नाही आहे प्रवासांची. आता होळी आहे, मुंबईवरून लोकांची येण्याची गर्दी आहे. ईशानला लागली तहान. Diva Express is arriving shortly on platform number 5. तर मंडळी आमची गाडी आता अनाउन्समेंट केल्याने सिंधुदुर्ग नगरी, सिंधुदुर्ग नगरीमध्ये गाडी येईल. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण आत्ता उभे आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला. तर आपली सावंतवाडी दिवा एक्सप्रेस गाडी येते समोर ना, ती बघा. टन मार टन. किशान काय सांगते बोल. हां हां इथे येणार ती बघा. हां ती हॉर्न मारला ती बघा. तर आपली गाडी समोर आली आहे. चला आता आपली AC कोच आहे, आपण तिकीट काढली आहे. तर चला. तर इकडे सर्व आपल्या बॅगा आहेत ठेवले आहेत. चला आता मे महिन्यामध्ये रिटर्न यायचं आपल्याला गावाला. क्रिशांगला सुट्टी पडली की दिव्याला जाणार. ती बघा समोर गाडी आली आपली. टायमामध्ये आली गाडी एकदम ना. 5 ते 10 मिनटं फक्त उशीर झाला असेल. ते 5 ते 10 मिनटं पण कुठे, 9:26चा टाईम आहे. तेच तर.
जनरल डबे पण खाली. आज चालू दिवस आहे ना, गर्दी नसणार आज चालू दिवसाला. फक्त ही गाडीचं काय होतं, रायगडला गेली की चिपळूण वगैरे क्रॉस केलं की भरत जाते. चला आपले AC कोच आलेत. जनरल डबा पण खाली. आता सध्या एवढी गर्दी नाही, सीझन नाही आहे. AC कोच आलेत आपले M2. हा M3 आपला M2 आला. समोर चालायचं बघा पुढचा डबा. 9:28 झाले. गाडी टायमामध्ये आली आहे. आपलं कणकवली रेल्वे स्टेशन. इकडे आपली एक लोअर आहे, लोअर साईड लोअर, आणि इकडे एक अप्पर. तर आता आपला AC कोच असा आहे. 800 रुपये तिकीट आहे या AC कोचची, दिवा गाडीची. तर हे बघा इथे या साईडला असे मस्त चांगले सीट्स आहेत. चादर उशी पण आहे. AC आहे ते, AC आहे. AC आहे ते. AC कोच. एका साईडला पुढे आहे सीट. तर आपलं कणकवली रेल्वे स्टेशन आपण बसलो आहे गाड्या आपल्या सीटवर. तर बघू शकता एवढी गर्दी नाही आहे अजून. आता लोकांची गर्दी होणार होळीला गावाला यायची 2-3 दिवसांनी 28 तारीख नंतर. तर तुम्ही पण सावंतवाडी दिवा या ट्रेनने AC कोचने जर प्रवास केला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुमचा कसा होता एक्सपिरियन्स. दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस गाडी आली आहे बघा. आपल्याला कणकवलीला क्रॉसिंगला भेटली गाडी. आपली गाडी उभी होती कणकवलीला. ही गाडी यायची होती समोर ना, म्हणून आपली गाडी उभी होती. ते आली आहे तर निघेल आपली गाडी. तुतारी एक्सप्रेस टायमात आली आहे. सुटली आहे कणकवलीवर ना. दादर सावंतवाडी गाडी आली आहे. क्रॉसिंग भेटल्यानंतर आता गाडी सुटली आहे कणकवली. बाय बाय कणकवली. येऊ आता आपण क्रिशांक. बाय क्रिश. बाय बाय. आता क्रिशांकला सुट्टी पडली ना की येणार आम्ही परत मे महिन्यात. ही आमची दिवा गाडी आहे, घरची गाडी आहे दिवा गाडी. चला क्रिशांकला गरम होतं ना म्हणून आम्ही AC तिकीट काढली. चला बॅक टू मुंबई. रुचिया तिकडे बसली आहे. मम्मी हाय का? आणि हे बघा. चला बाय कणकवली. बाय बाय कणकवली. चला. तर आता आपली गाडी नांदगाव रोडवरनं निघाली आहे बघा. चला आता आपला एक स्टेशन क्रॉस झालेलं आहे कणकवली नंतर नांदगाव रोड. असाच व्हिडिओ बघत राहा, कुठे स्किप करू नका.
तर तुम्ही बघितलास मगाशी आपण घरी आईने आपल्या घावणी आणि चटणी दिली आहे. ते बोललो आता भूक लागली आहे, तर बोललो खाऊन घेऊया. तर विशांग चल घेऊया आता घावणी आणि चटणी खायला. तुम्ही पण या आपल्या गावचे घावणी आणि चटणी खायला. तर आपली गाडी आता वैभववाडीला पोहोचली आहे. वैभववाडीचे कोण कोण आहेत तर कमेंट करून सांगा. वैभववाडी चला, वैभववाडीचे कोण कोण आहेत नक्की कमेंट करून सांगा मला. दिवा सावंतवाडी गाडी दिव्याने सुटलेली सकाळची. संगमेश्वर स्टेशन क्रॉसिंग. तर आपली गाडी पनवेलला पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टायमात गाडी आली आहे. आता कळंबोली आणि दिवा. गाडी सकाळी बरोबर 9:20च्या टायमाला कल्पना आली. आता 7:24 झाले. बरोबर पनवेलला आली आहे. आता पनवेलवर निघाली आहे गाडी. कळंबोली आणि नंतर दिवा स्टॉप आहे. म्हणजे 9:08 जाईल. तर मस्त प्रवास झाला आपला पनवेलपर्यंत. तर मंडळी आम्ही आता टायमात दिवा स्टेशनला पोहोचलो. दिवा स्टेशनला आपण बरोबर टायमामध्ये पोहोचलेला असं.
चला आता जाऊया घरी. टायमामध्ये पोचली आपली गाडी एकदम.